विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एमपीएससी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर अशी उदाहरणं परीक्षेमध्ये आपल्याला हमखास दिसतात. मग हे उदाहरण नेमकं कसं सोडवायचं ते आपण पाहूया. पण ए बी सी डी हे चार भिन्न अंक आहेत आणि त्यामध्ये एक मांडणी त्यांनी दिली आहे की अशा पद्धतीने जर आपण या संख्यांची बेरीज केली तर उत्तर येईल तुमचं डी सी सी. मग त्यामध्ये सी ची किंमत आपल्याला दिलेली आहे 4, ए ची किंमत, बी ची किंमत आणि डी ची किंमत आपल्याला काढायची. मग सी ची किंमत 4 असेल तर या दोन्ही ठिकाणी सी ची किंमत किती असेल? 4. मग आता यामध्ये 8 आणि बी च्या ठिकाणी येणारा असा अंक आपल्याला घ्यायचा आहे की दोघांची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेच्या एकक स्थानी कोणता अंक आला पाहिजे? 4 आला पाहिजे. मग बी जवळ कोणता अंक घेतल्यानंतर एकक स्थानी 4 येईल? तर बी बरोबर जर तुम्ही 6 घेतला तर 8 अधिक 6 14, इकडे खाली 4 येईल आणि त्याचा जो काही कॅरी आहे किंवा हातचा आहे तो पुढच्या संख्येत आपण मिळवतो. आता बी बरोबर जर इकडे 6 घेतला तर इकडे पण बी बरोबर किती घ्यायला लागेल? 6च घ्यायला लागेल. मग आता 6 अधिक आलेला हातचा 1 टोटल झाले 7. मग ए च्या ठिकाणी असा अंक घ्यायचा आहे आपल्याला 0 ते 9 पैकी की 7 मध्ये तो मिळवला असता परत बेरजेच्या एकक स्थानी किती आला पाहिजे? 4 आला पाहिजे. मग 7 मध्ये आणखी किती मिळवल्यानंतर पुढे 4 येईल? तर 7 मिळवल्यानंतर. सो 7 अधिक 7 14 आणि पुढे आता कुठलीच संख्या नाही. याचाच अर्थ तो पुढचा आलेला हातचा सुद्धा आपण उत्तरामध्ये लिहिणार. म्हणजेच आपल्याला त्या तीनही संख्या मिळतात की बी ची किंमत किती असेल? 6 असेल, ए ची किंमत 7 आणि डी ची किंमत 1. म्हणजे 6, 7 आणि 1 हे आपलं काय असणार आहे? अपेक्षित उत्तर असणार आहे.